श्री गणेशाय नमः। सद्गुरुनाथ सरकार की जय। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा। अनुभव आल्या। पुष्प तिसरे। अचानक त्या दिवशी सकाळी बाबांची मला बोलावणे आले। माझे नाव त्यांना काय माहित, मी चकित झालो। बोलावण्यास आलेल्या व्यक्तीबरोबर मी त्यांच्या निवासस्थानी गेलो। त्या व्यक्तीने मला दारापर्यंत सोडले आणि तो निघून गेला। मी एकटाच आत शिरलो। मनात भीती होती। या भीतीमुळे मी हात जोडून नमस्कार करायला विसरून गेलो। मी बाबाकडे पाहिले। बाबांनीच विनम्र हात जोडलेले दिसले। नंतर मीही भीत हात जोडले व समोर बसलो। अचानक बोलावलेले असल्यामुळे काय बोलावे सुचत नव्हते। विनोबाजीच बोलायला लागले। मी या मुलाकडे बघितले आणि आनंद झाला। कधी नव्हे ते मी या पोचमपल्ली गावापासून भूदान यज्ञाला सुरुवात झाली आणि आज भारत प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा येथेच येऊन पोहोचलो। परंतु एवढ्या प्रवासात असला तरुण भेटला नाही। दादा धर्माधिकारी म्हणाले, असला म्हणजे कसला? विनोबाजी म्हणाले, माझ्या जातीचा। जातीचा म्हणजे? दादा म्हणाले। त्यावर विनोबाजी म्हणाले, वृत्तीचा। दादा म्हणाले, वृत्तीचा म्हणजे? त्यानंतर विनोबा म्हणाले, मीही याच वयात शिक्षण सोडले। मॅट्रिकची सर्टिफिकेट जाळून टाकली। आई म्हणाली, विन्या चुलीजवळ काय जाळतो रे? त्यावर मी म्हणालो, दोर कापले। दादा म्हणाले, दोर कापले म्हणजे? विनोबाजी म्हणाले, कोंडाणा घेण्यासाठी तानाजीला सैन्य घेऊन पाठविले, परंतु त्यात तानाजी कामी आला हे सूर्याजीच्या लक्षात आले। त्याने ताबडतोब दिल्ली दरवाजातून जाऊन ज्या दोराने हे सैन्य वर चढून आले ते दोर कापले। जेव्हा तानाजी पडला हे मावळ्यांना कळले तेव्हा ते दोराकडे पळत सुटले। हे पाहून सूर्याजी म्हणाला, पळता काय? मी ते दोर केव्हाच कापून टाकले। मग उड्या घेऊन मरण्यापेक्षा लढून मरा। मावळ्यासमोर पर्याय नव्हता। दोर कापले म्हणून माघारी फिरा किंवा मारा। त्याचप्रमाणे त्यावेळी मी या चळवळीत येण्यासाठी सर्व सर्टिफिकेट जाळून नोकरीचा पर्याय बंद केला। तेव्हा दादा म्हणाले, तिथं निर्मलाबाई देशपांडे नावाची एक तरुणी होती। ती MA होती। तिने शिक्षण सोडून या चळवळीसाठी जीवन समर्पित केले
ती तुमच्या जातीची वृत्तीची नाही काय? विनोबाजी म्हणाले, या दोघांचं फार अंतर आहे. दादा म्हणाले, ते कसं काय? तिने MA द्वितीय पूर्ण होण्याआधी 2 महिने अगोदरच तिचे मला एक पत्र पाठवले. पत्रात असा उल्लेख होता की बाबा, मी या कार्यासाठी जीवन समर्पित करणार आहे, परंतु 2 महिन्याची MA ची परीक्षा आहे. ती संपली की मी आपल्या सोबत या चळवळीत सहभागी होणार आहे. विनोबाजी म्हणाले, मला कळत नाही, माझ्याकडे येण्यासाठी जी डिग्री पूर्ण करण्याची काय गरज? परंतु नोकरीचा पर्याय कायम करणे हे कदाचित बाबांना आवडत नसावे. काही बिघडले तर MA करून प्राध्यापक होण्यासाठी पर्याय राहावा हे ठरविणाऱ्या निर्मलाकडे बघून बाबा हसले आणि निर्मलाही मुक्तपणे हसली. दादा गप्प राहिले. मग विनोबाजी म्हणाले, आपण कुठले पुढे काय करायचे ठरविले आहे? मी अंबाजोगाईचा. माझे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण तिथेच स्वामीजींच्या योगेश्वरी विद्यालयात झाले. आता विकास कार्यक्रम हाती घ्यावा म्हणतो. तत्पूर्वी पवनार आश्रम अथवा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम येथे काही दिवस राहावे. स्वामी रामानंद तीर्थ तिथेच होते. विनोबाजींशी चर्चा करताना तेथे दादा धर्माधिकारी, स्वामी रामानंद तीर्थ व निर्मलाबाई देशपांडे एवढेच माणसे होते. स्वामीजी म्हणाले, हा माझा मुलगा आहे. विनोबाजी म्हणाले, बरे झाले, याला म्हणतो तिथे पाठवून द्या. आणि मी स्वामीजींच्या गाडीत पुन्हा हैदराबादला आलो. स्वामीजी म्हणाले, जीवनाचे प्रयोजन काय? यावर मी म्हणालो, ग्रामविकास. मग स्वामीजी म्हणाले, मुरुड येथे माझे मित्र बाबासाहेब परांजपे यांचा ग्रामविकासचा मोठा प्रकल्प त्यांनी हाती घेतला आहे. तिथे सूतकताई तर आहेच, परंतु चरखा पूर्ण तयारही करण्याचा कारखाना व ड्रिल मशीनही आहे. ग्रामोद्योगात साबण तयार करणे आदी कार्यक्रम आहेत. त्या खेड्याचा सर्वांगीण विकास करणे, तेथील रस्त्यावर विद्युतचे दिवे आहेत. त्या खेड्याचे रूपांतरण प्रति मुंबईत करणे हा त्यांचा प्रकल्प आहे. मी मग मुरुडला जाण्यास तयार झालो. तेथून जवळच असलेल्या औसा येथे बाबाराव कानडे यांचा महिलांसाठी कापूस पिंजून पेळू तयार करणे, सूतकताई आदी ग्रामोद्योग चालतात. तेही पाहून घ्या. कोणते आवडेल ते स्वीकारा. मी राजी झालो. त्यांनी एका कागदावर दोन्ही पत्रे लिहिली. एक बाबासाहेब परांजपे व दुसरे बाबूराव कानडे यांना. मी ती पत्रे घेऊन लातूरला आलो. तेथून औसा येथे गेलो व बाबूराव कानडे यांची भेट घेतली. त्यांचे कार्य पाहून काही अनुभवही आले. ते म्हणाले, माझा सल्ला आहे का, तुम्ही गृहस्थी होणार असाल तर या फंद्यात पडू नका. मी फसलो. मी गृहस्थीपूर्वी योगेश्वरी विद्यालयात शिक्षक होतो, तेव्हा माझे बरे होते. आता कुटुंबाच्या साध्या गरजा सुद्धा भागू शकत नाही. मी नाराज आहे या कामावर. त्यांचा
नैराश्याचा सूर ऐकत मी बाहेर पडलो. त्यानंतर लातूरला आलो. मुरुडला जाण्यासाठी दिवसभराच्या 3-4 बसेस होत्या. एक बस स्टँडवर उभी होती. मी आत चढलो. त्याच गाडीत परांजपे दिसले. मी त्यांच्याजवळ जाऊन बसलो. त्यांच्याजवळ स्वामीजींचे पत्र दिले. ते पत्र त्यांनी मागून पुढून वाचले. मग आपण औषाला गेला होता? मी होकार दिला. काय म्हणाले की? मी म्हणालो निराशा दिली. इथे मुरुडला काय करणार? इथे कातडी कमावण्याचा ग्रामोद्योग चालतो. आपण तो करू शकता काय? मी होकारार्थी उत्तर दिले. मग चला असे ते म्हणाले. त्यांनी दोघांचीही तिकिटे काढली. आम्ही त्यांच्या घरी आलो. त्यांनी पत्नीला माझी ओळख करून दिली. मी एक साधू पुरुष आणलाय, त्यांच्याशी मर्यादेने बोलायचे असे सूचित केले. त्या बाई समाजवादी विचारसरणीच्या, मी गांधी विनोबांच्या विचारसरणीचा. दोघांचेही उद्दिष्ट साम्य होते, पण ते साम्यवादी आणि मी साम्ययोगी. दोघात फरक नाही, परंतु साधनेत एकाचा संघर्ष हेच अधिष्ठान, तर दुसऱ्याचे प्रेम हे अधिष्ठान. अनेक काळ चर्चा चालायच्या, परंतु त्या फार चिडल्या नाहीत. मार्क्स हे त्यांचे दैवत योगीराज, श्रीकृष्ण हे आमचे दैवत. जास्तीत जास्त लोकांचे सुख हे मार्क्सचे उद्दिष्ट, सर्व लोकांचे सुख हे सर्वोदयाचे उद्दिष्ट वगैरे अशा तुलना व्हायच्या. बाबासाहेब परांजपे ही कधी कधी संवादाला उपस्थित असायचे, परंतु अधिक काळ मी तेथे राहू शकत नव्हतो. शिराढोण त्यांच्या कार्यक्षेत्रातले गाव, तिथे मी कामानिमित्त गेलो. ते मावशीचेही गाव, तिच्या घरी मुक्कामाला, आणि गावाकडची ओढ लागली. आतापर्यंत गाव डोक्यात नव्हते. मुरुडला परत गेलो नाही, गावाकडे गेलो. गावाकडे एकनाथी रामायण पोथी सुरू होती. लक्ष्मण शक्तीचा उत्सव होता. एवढे दिवस गावाला आई वडिलांना आपला पत्ताच नव्हता. अचानक न कळविताच आपण घरी पोहोचलो. यापूर्वी आपले जगणे, वागणे, जेवणे सर्व वेगळे होते, पण आता आपण जेवण अत्यल्प करीत असून पदयात्रेत आश्रमीय जेवणाची सवय झालेली होती. एक वेळेस एक भाकरी, तिखट मीठ तेलाविना भाजी असा आहार. समाज संपर्क पूर्णतः तुटलेला. अबोल जीवन, दररोज शेतात जाणे, भोवताली न बघून चालणे, नजर खाली आपल्याच पायाशी, नुकत्याच येऊ घातलेल्या दाढी मिशा व डोईवर मोकाट वाढलेले केस, त्याला तेल ना पाणी. पुस्तकाचे वाचन, फक्त आध्यात्मिक पुस्तके तरी कुठली, पोथ्या आणि पुराणे. दिवस रात्र एकच चिंतन, प्रभू चिंतन. दुसरा विचारच मनात येत नाही. त्यामुळे स्वप्ने सुद्धा तीच. श्रम हवेत म्हणून शेतीत काम करायचो. मजुरापेक्षा अधिक शेतात बैलांचा उपयोग अधिक होता. बैलांच्या जीवावरच शेती होती. मी मोटेवर असायचो. बैल हाकताना बैलांची नावं तोंडात नाही यायची. ज्ञानेश्वरी म्हणून हाकायचो. पुन्हा माझे मलाच आश्चर्य वाटायचे. यामुळे अखंड चिंतन विठोबाचे. त्यामुळे मनात विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा असेच असायचे.